कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय झालं, तू रडते कायस? मला असं पकडून का ठेवलंयस? काय झालं आई? आत्याजी, आई का रडतीये? ईशा, मी काय म्हणते, तू थोडा वेळ खाली जाऊन खेळतेस का? नाही, मी कुठेच जाणार नाही। माझी आई रडत असताना मी कुठे कशी जाऊ? ईशा, अगं तुला मी सांगायलाच विसरलो। म्हणजे मी आल्यापासून आपण तो साखरेचं पोतं हा गेम खेळलोच नाही होत। चल पटकन जाऊन खाली गेम खेळूया, ये। नाही, मी कुठेच येणार नाही। अगं मी तुला एक गंमत सांगतो, गंमत दाखवतो, ये 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 ये, चल 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 चल। मित्रा, रीमा, त्या दिवशी आम्ही तुझ्या शाळेत आलो होतो ना, त्यानंतर तो आईस्क्रीम मला तुला परत भेटला होता। रीमा, सांग बघू, आई काय विचारते त्याचं उत्तर दे। आम्ही आहोत ना, घाबरू नको, सांग। हे बघ रीमा, मला सांग, हाच तो माणूस आहे का जो शाळेच्या बाहेर आईस्क्रीम विकायला येतो? मी सांगतो तसं करशील ना थोडे दिवस? आईला आणि बहिणीला त्रास द्यायचा। पॉवर हवे ना, पॉवर पॉवर हवे की नाही? माहित नाही। नीट बघ बघ, बोल। माहिती नाही। असं काय करतेस? सांग ना रीमा, प्लीज। रीमा, ऐक ना, माझ्याकडे एक सिक्रेट आहे, पण मी ते तुला तेव्हाच सांगेन जेव्हा तू मला खरं खरं सांगशील की हा तोच माणूस आहे जो शाळेबाहेर आईस्क्रीम विकायचा। हो, हेच ते आजोबा आईस्क्रीम विकायला यायचे। रीमा, रीमा बाळा, हा माणूस खूप वाईट आहे, यापुढे त्याच्या जवळ जायचं नाही। हा, कळतंय तुला? खूप खूप वाईट माणूस आहे तो। ह्याच माणसाने तुला आईबद्दल काही काही सांगितलंय का? म्हणून तुला आईचा, ईशाचा राग येतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।